मम्मी अगं उठ ना. मम्मी अरे काय झालं मम्मीला? मम्मी डोक्यावर तर पडली नाही ना? डोक्यावरच पडलेली आहे तुझी मम्मा. तू काय पण बोलू नकोस माझ्या मम्मीला. मी कुठं काय म्हणालो, तूच म्हणतेय ना मम्मा डोक्यावर नाही पडली आहे ना. मी असं म्हणत होते की माझी मम्मी तुला बघून डोक्यावर पडली आणि अजून शुद्धीवर येत नाहीये. अरे यार तुम्ही आता इथे वाद घालत बसू नका. आता सकाळ होत आली, इथे कोणी झोपलं नाहीये. परत उद्या जॉब शोधायला जाता येणार आहे का नाही काय माहित. मी काय म्हणतो, या अशा उठून बाहेर आल्याच कशाला? असं झोपून राहील. आय मीन आता बेशुद्ध पडल्यात, पण असंच निवांत झोपले असते तर काही बिघडलंच नसतं ना कोणाचं. अरे ते काय झालं, ते आमचं रूमचं दार जर असं जोरात लागलं गेलं ना, त्यामुळे ते आमच्या रूमकडे आल्या. त्यांना वाटलं पुन्हा ते रोहितचं आणि पल्लवीचं भांडण होतं एक काय. मी का पल्लवीशी भांडू? तू बधीरच का जरा, ऐकून घे ना नीट. अच्छा अरे मला ना कधी कधी लक्षातच राहत नाही तू खोटी खोटी बायको आहेस माझी. अगं पल्लवी पण तू जरा हळू दार लावायचंस ना, एवढं जोरात दार लावायची काय गरज होती? नाही त्याचं काय झालं ते माहितीये एक्साइटमेंट मध्ये लावलं असेल टॉप. पण आम्हाला पण होती एक्साइटमेंट, आम्ही लावलं का जोरात दार? नसेल तुम्हाला, मला काय माहित बाई. हे बघ हे जरा अति होतंय, तू पर्सनली जाऊ नको ना. एक मिनिट, तुमच्यामुळे ना आमच्या पर्सनल आयुष्याची वाट लागली. हे असं खोटं खोटं नाटक करायची आम्हाला काय गरज आहे? हो आहे, आम्ही झालो ना फ्लॅट शेअर करायला रेडी. बघ अलंकार हे असं असतं, तरी मी तुला सांगत होते. एक मिनिट थांब पल्लवी. अंजली ए तू जे काय बोलतेस ते बरोबर आहे, पण हे असं बोलणं चुकीचं आहे. तू आधी एक तर पल्लवीची माफी माग बरं. तू माफी माग, नाही तर मग आम्ही काय करू, तुझ्या घरच्यांना सगळं खरं खरं सांगतो आणि मग आम्हाला जिकडे राहायचं तिकडे आम्ही राहतो. नाही सॉरी अलंकार, मी तिच्यावरच सॉरी म्हणतो तुला. अँजी बेबी सॉरी म्हण पल्लवीला पटकन. सॉरी म्हण. सॉरी. इट्स ओके. बघ किती ॲटिट्यूड येईल. काय ग पल्लवी? अरे यात ॲटिट्यूड कसला आला? तुम्ही भांडू नका यार, असं किती भांडता सारखं. अरे सोड काय सोडतोच आहे, मारत नाही त्याला काही. अरे या जाग्या आहेत, झोपल्या आहेत, बेशुद्ध आहे, शुद्धी ते आपल्याला काही माहित नाही. कम बसा ना, जरा हळू बोला. काही बोलू नको, मम्मी खरंच बेशुद्ध पडली आणि अजून शुद्धीवर नाही आले. मी काय म्हणतो, जर त्यांना शुद्धीवर आणायचं असेल तर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे. काय? बूट दे तुझा. मारायचं नाही बुटाने, सासू आहे तुझ्या. ते मारणार नाहीये बाबा, आपण ना तुझ्या सॉक्सचा वास त्यांना देऊ, अशा उठून बसतील. मग जालीम उपाय. नाही प्लीज नाही, तू असा राग काढू शकत नाही माझ्या मम्मीवर. राग नाही काढ, ही नाही ऐकणार. अलंकार तू तिला पकडून ठेव, मी आत्ता सॉक्स घेऊन आलो, तू बघ. आता बघ अशा उठून बसतील ना एकदम. अरे नाही नको अरे खूप घाणेरडा वास येतो त्या सॉक्सचा. अगं सॉक्स जितका घाणेरडा ना तितका याचा इफेक्ट जास्त. रोग याला गुण लवकर येतो. बघ आता कशा खडबडून उठून बसतात ते. नको यार प्लीज नको प्लीज. अरे यार थांबा. अगं बाई थांब ना जरा. तुला लावायचंय तुझं. आता तहान लागली हिला. ठीक आहे, पाणी प्यायची वेळ. तुझं काय चाललंय इथे? तुझं काय चाललंय? परत टाक तू. उघडले डोळे. वा पल्लवी वा. मम्मी अगं प्लीज घे ना चहा. घ्या घ्या काकू. नकोय मला. अहो घ्या जरा, थंड व्हाल. नको. अहो मग चहा थंड होईल. तू माझ्या डोळ्यासमोरनं लांब गेलास ना की मग मला बरं वाटेल. इतका लांब ठीक आहे, लवकरच कळेल तुला. काकू प्लीज तुम्ही माझ्या नवऱ्याला काही बोलू नका. हो हा तुझा नवरा आहे? मग अंजलीच्या रूम मधनं कसा का बाहेर आला? चालत.
रोहित, तू काकूंवर चिडू नकोस. काकू, त्याचं बोलणं प्लीज मनाला लावून घेऊ नका तुम्ही. तो जेवढा तुमच्यावर चिडलाय ना त्यापेक्षा जास्त तो माझ्यावर चिडलाय. हो, आणि तुम्ही काय म्हणालात, तुम्ही तुमच्या रूम मध्ये जाता, आम्ही खरंच आपापल्या रूम मध्ये गेलो. पण नंतर हा रोहित्या पल्लवीला मारत होता की काय मला माहित नाही, पण भांडण चालू होतं त्यांचं. म्हणून मग परत अलंकार माझ्या बेडरूम मध्ये परत माझी समजूत घालायला आला. मी तुम्हाला एवढी दूधखुळी दिसले का रे? तुम्ही काही बोलणार आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवणार? खरंच काकू, तुम्हाला आमच्यावर विश्वास बसत नाहीये का? मला सांग, तुझ्या रूम मध्ये हे कपडे काढून कसली समजूत घालत होते ग? कपडे घालून सुद्धा समजावू शकले असते ना तुला. काय हो जावई बापू, ही कुठली पद्धत? पेंगशुई. काय आहे? ऍक्च्युली त्याचं काय झालं ऍक्च्युली, काय झालं? सांगतो ती काय म्हणते बघा. काकू, आम्ही तुम्हाला सांगणार नव्हतो, पण हा मला मारत होता. म्हणजे तुझ्या नवऱ्याने मारलेले ओळ ह्यांच्या अंगावर उठले होते का, जे हे कपडे काढून दाखवत होते तुला? नाही, असं कसं होईल? ते आम्हाला माहिती होतं ना तुम्ही आमच्यावर रागवाल, म्हणून मग आम्ही असं सांगितलं की अलंकारनी कपडे काढलेत. म्हणजे अलंकारनी कपडे काढले होते कारण तुम्ही आत आला असतात ना, म्हणून. आणि काकू, खरंच याने माझ्यावर हात उचलला. मग पट्ट्याने मारलं, जोरात ढकलून दिलं दारावर, आणि म्हणूनच अलंकार आमचं भांडण सोडवायला आला होता. तुला अक्कल नाही का ग पल्लवी? अगं कुठल्या काळात राहतेस तू? ह्या बुजगावण्याचा मार कशी काय खाऊ शकतेस? मग मी काय करू काकू? याच्यासाठी मी घरातून पळून जाऊन लग्न केलं. माझ्या घरातल्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं, मला आधार देणं बंद केलं, आणि आता याला सोडून द्यायचं म्हणजे लोक माझ्या घरातल्यांना काय बोलतील? अलंकार सोडून मला माझं बोलणारं बाकी कोणीच नाहीये. मग आता तुम्हीच सांगा, मी एकटी काय करू? अगं चल बाजूला. अगं तू एकटी काहीही करू शकतेस. तू या बुजगावण्याचा असा किती दिवस मार खात राहणार आहेस? बरोबर आहे तुमचं काकू. मी पोलीस स्टेशन मध्ये जाणार होते, पण नंतर म्हणलं उगाच पोलीस स्टेशनची पायरी कशाला चढायची. हा, आणि हेच आम्ही बोलत होतो. मीच पल्लवीला म्हटलं की तू जा पोलिसात, जा. हो बर, तुला चांगलाच धडा शिकवते बघ. पोलिसी खाक्याच दाखवते तुला काय ते. पल्लवी चल फोन लाव. ते नाही फोन माझ्याकडे. जावई बापू फोन द्या. आता मीच लावते पोलिसांना फोन. ओ नका. हॅलो, हा पोलीस स्टेशन. वा झाली. आता या ठिकाणी शिक्षा पूर्ण झाली त्याची. चला. ही कसली बालवाडीची शिक्षा? यांनी काय होणार आहे? आधी सांगायचं ना मग. तुम्हाला नाही आवडली का शिक्षा? ठीक आहे, आपण वेगळी देऊ ना शिक्षा. यार ही चिटिंग यार, मी नाही खेळत जा. यार थांब ना आता 1 मिनिट देतो. पल्लवी दे दुसरी शिक्षा बाबा. आता काय सांगू? काही सांग ना तू. त्याला हे पाणी द्यायला सांग, किंवा व्यायाम करायला सांग, नाही तर आपलं ते हे दंडवत घालायला सांग त्याला. ठीक आहे, अलंकारने सांगितलेलं सगळं कर. हा चल पटकन पाणी दे. काय कमी नाही का होणार बघ ना. नाही कमी नाही होणार. करावंच. चल कर पटकन. व्यायाम
काय पाया पडून घ्यायचं, पाया पडून. अरे असं दंडवत घाल ना. दंडवत व्यवस्थित लोटांगण. सांगितलं ना ते म्हणजे झोपून झोपून पाया पडतो ना. चला झाली शिक्षा या ठिकाणी पूर्ण झाली. हा चला. अजिबात नाही. अशाने हा सुधारणार नाहीये. ह्याला ना चांगली अद्दल घडवली पाहिजे. पोलिसी खाक्याच दाखवायला पाहिजे. बाईच्या अंगावर हात उचलतो का बघ, तुला अद्दल घडवते की नाही चांगली. थांब जरा आता. चला अगं. थांबा जरा, मी बघते. कोणी फोन केला होता? मी केला होता. मीच. या आतमध्ये. तुला काय मॅटर आहे? पल्लवी सांग. आता काय सांगू काकू. अगं काल रात्री जे काय घडलं ते सांग. माझं आणि माझ्या नवऱ्याचं भांडण झालं बस. अहो घरातली भांडणं घरातच मिटवायची असतात. तुम्ही तक्रार नोंदवून घ्या बरं. एकतर मुलींना नवऱ्याचा जाच सहन करावा लागतो. माहेरी त्या जाचाबद्दल बोलल्या की त्यांचीच समजूत काढून पुन्हा त्यांना जाच सहन करण्यास भाग पाडलं जातं. तुम्हीच असं बोलू लागल्यावरती महिलांचं संरक्षण कोण करणार बरं? तुम्ही मुलीच्या आई आहात. आई असाल तर एक सांगतो, बरेच जण सांगतात की आईने कधीही मुलीच्या संसारात ढवळाढवळ करू नये, नाहीतर मुलीचा संसार नीट होत नाही. मी तिची सासू आहे. नाही म्हणजे तशी मी तिची कोणीच नाहीये, पण तिच्यावर होणारे जाच मी काय बघत बसू का? तुम्ही काय नाही, तुम्ही तिथे बसा आणि आमची तक्रार नोंदवून घ्या. बसा बरं. ठीक आहे. चला पल्लवी बसू. ओ गॉड, प्रेमात काय काय सहन करावं लागतंय रे मला. प्रेम मी आहे म्हणून सहन करतोय. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर केलं असता का सहन? सुचव मला काहीतरी सुचव प्लीज. माझ्यासारखं प्रेम आयुष्यात कोणाला देऊ नको, पण मला काहीतरी सुचव. थँक्स. इथेच बसतो. हा ताई, तुमचं नाव सांगा. पल्लवी. पल्लवी. पूर्ण नाव सांगा. अगं सांग ना. पूर्ण नाव सांगणं गरजेचं आहे का? तेव्हा तक्रार कशी नोंदवणार? अगं त्याच्याकडे काय बघतीये? सांग. हा, पूर्ण नाव सांग. पल्लवी रोहित. पल्लवी रोहित. आडनाव सांगा. पल्लवी रोहित प्रभुदेसाई. तुम्ही कोण? मी मैत्रीण पल्लवीची. कुठे राहता? ते हो ते महत्वाचं नाहीये. आधी तक्रार लिहून घ्या. नवऱ्या मुलाबद्दल काय तक्रार आहे? काहीच नाही. अहो तुम्ही थांबा हो, त्यांना सांगू द्या. हा सांगा. मी सांगते. काय आहे, ती नवऱ्याला खूप घाबरते. त्याला घाबरूनच काही सांगत नाही. लिहा. सांगते मी. नवरा मुलगा मुलीला सतत मारहाण करत असतो. मुलीला सतत मारत असतो. अहो असं लिहिणार आहे का? ते तुमच्या पोलिसी भाषेत लिहा ना. काय आहे, माझे हे पोलिसात आहेत म्हणून माहितीये मला. सदरहू ठिकाणी नवऱ्याकडून मुलीचा शारीरिक छळ, मुलाकडून आणि मुलाच्या घरच्यांकडून मुलीचा मानसिक छळ, मुलीच्या घरून मुलाची दारूसाठी आणि मुंबईत फ्लॅटसाठी पैशाची मागणी. नाही काकू तसं. तू गप ग. हा तुम्ही लिहा. नवऱ्या मुलाकडून धारदार शस्त्र दाखवून मुलीला सतत मारण्याची धमकी. रात्री हिच्या नवऱ्याने हिचं डोकं जोरदार दारावर आपटलं, त्यामुळे मुलगी मरता मरता वाचली. 4 तास बेशुद्ध होती.
हे सगळं लिहा आणि घेऊन जा त्याला. नाही काकू, तसं काही नव्हतं. ठीक आहे, चल तुला दाखवतो आम्ही मुंबईत घर कसं घ्यायचं. तू दिसतोयस आता दिसत नाहीयेस रे. हा चला. अहो पण मी काय केलंय? अहो हा नाही हो, अटक होणारा माझा नवरा वेगळा आहे. हो का? तो पळून गेलाय का? हो. ठीक आहे, मग आम्ही त्याला लवकरात लवकर पकडून आणतो, काळजी करू नका. अहो तो इथेच लपलाय या घरात. अंजली जा त्याला घेऊन ये. कोणी नाही आत, मी नाही बाहेर येणार आणि मी काही केलेलं नाही. ती खोटा आरोप करते माझ्यावर. मी नाही येणार. अरे कोणी काही बोलत नाहीये तुला, तू दार तर उघड रोहित, मी आहे. नाही नाही नको. अरे असं काय करतोस, तुला कोणीच काय करणार नाही. बिलीव्ह मी अंजली आहे, दार तर उघड. नाही. आपण सगळं तुझ्या घरी खरं खरं सांगून टाकू प्लीज. तू काय वेडा आहेस का? हे बघ, आता जर का आपण माझ्या घरी सगळं खरं खरं सांगितलं ना, तर तू आणि मी आपण दोघंही आयुष्यभर जेलमध्ये जाऊ. हे बघ आई, तू आता पोलिसांबरोबर पुढे जा. मी तुझा जामीन घेऊन येते. नाही ग माझं, घाबरू नकोस, मी आहे ना. ओ साहेब, अहो तुम्ही एकच बाजू ऐकून घेतली, माझी बाजू ऐकून तरी घ्या. हे बघ, महिलांच्या केसमध्ये आरोपीला सरळ आत टाकावं लागतं. आत गेल्यावर काय बोलायचं ते बोल. येतो मॅडम. मी ना सगळ्यांना बघून घेईन. हा चल चल. ए जा जा, तू काय बघशील रे? पोरीनो, तुम्ही काही वाईट वाटून घेऊ नका. तो एक दिवस आत राहिला ना, चांगली अक्कल शिकेल. आता बघतोस तुला. हा, लेडीजच्या अंगावर हात उचलतोस काय? हा, परत कधीच कोणाच्या अंगावर हात नाही उचलणार. हात उचलायचं सोडा साहेब. साहेब गालगुच्चा सुद्धा नाही घेणार, चिमटा पण नाही काढणार, टपली पण नाही मारणार साहेब. हवालदार, ह्याचे कपडे काढा. याला बर्फाच्या लादीवर झोपवा, म्हणजे याला कळेल बायकोचं छळ कसं करतात ते. हो साहेब, नको नको नको. साहेब साहेब प्लीज ऐकून. हवालदार काका प्लीज सोडा ना. सोडू तुला? सोडतो हा, आणि तुझे कपडे पण काढतो. नाही बांधणं, मला परत बांधणं नव्हतं, सोडू नका. आता पोलीस त्याला टायर मध्ये घालून मारतील. मारू नका. परत बायकोला मारणार का? हात सुद्धा नाही लावणार माझ्या बायकोला. मारू नका. त्याचे कपडे काढून त्याला बर्फाच्या लादीवर झोपवतील. मग त्याचे पाय बांधून त्याला उलट टांगून पट्ट्याने फोडून काढतील. काय ग, तू कशाला रडतीयस? काही नाही, असंच कोणी रडतं का? तुझा नवरा तुला मारतो का? मी नाही नाही नाही, मी कधीच मारत नाही. तुम्ही कुठल्या बाईला कधी असा हातच लावला नाही. तर तुम्हाला सांगतो, आमचं लग्न झाल्यापासून मी हिला सुद्धा साधा हात सुद्धा लावला नाही. अहो मग मी आजी कशी होणार? ते काही नाही, ह्या आठवड्यात मला गोड बातमी द्याच. आठवड्यात? एक मिनिट बघतो. हाय, या या. अरे हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ह्याला लगेच कसं काय घेऊन आलात? ह्याला मारलं बिरलं नाही काही? नाही मारलं की. अहो 2 झापडीतच काम झालंय. 2 स्टोरी वेगळी आहे. रस्त्यात त्याने मला सगळं खरं खरं सांगितलं.
हे म्हणजे वेगळं लफडं दिसतंय तसं नाहीये. अहो सगळं चालती पळती